खाण्यापिण्याच्या चुकीमुळे अन्नाचे अजीर्ण झाले असेल किंवा दूषित अन्न खाल्ल्यामुळे इन्फेक्शन होऊन फूड पॉयझनिंग झाले असेल आणि त्यानंतर जरी योग्य उपचार घेऊन सर्व त्रास पूर्ण बरे झालेले असतील तरीसुद्धा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजीर्णामुळे किंवा फूड पॉयझनिंगमुळे आतडे खूप नाजूक आणि अशक्त झालेले असते. पचनशक्ती मंदावलेली असते. यामुळे जरी लक्षणे पूर्ण बरी झाली असली तरीसुद्धा लगेचच खाण्यापिण्याचे नियम सोडून चालत नाहीत. अन्यथा लगेचच अवेळी जेवण, हॉटेलचे जेवण, रात्रीचे जागरण अशा स्वरूपाच्या खाण्यापिण्याच्या चुकामुळे संपूर्ण पचनसंस्था आधीच नाजूक असल्यामुळे परत नव्याने सर्व पोटाचे त्रास होऊ शकतात. किंबहुना अजीर्ण झाल्यानंतर खाण्यापिण्याचे पथ्य न सांभाळल्यामुळे आयुष्यभर छळणारे IBS किंवा आतड्याची सूज असे गंभीर स्वरूपाचे पोटाचे त्रास मागे लागू शकतात.